छोटे मालक, तुम्ही मला तुमच्या आयुष्यातून कायमचं दूर केले. तुम्ही समजत संपून टाकले. माझी चूक झाली. मी स्वतःची पायरी विसरले होते. पण आता तुम्हाला नाही त्रास देणार मी. माझ्या समध्या आठवणी तुम्ही कायमच्या विसरून जा. काय ग मामी, एकटीच आलीस? नाही, रमा आधी बरोबर. ग म्हणजे 5 वर्षची दीपिका नाही आली का? अगं सकाळी निघताना म्हणाली की माझी तब्येत नाही बरोबर, म्हणून म्हणे थांब घरीच. नाही म्हणजे खरंच तब्येत बरी नाहीये की बाईसाहेब नाही म्हणून टप्पा मारला? आता काय सांगू तुला, तुला तर सगळंच माहितीये. आपलेच दातांना आपलेच होत कुणाला सांगायचं. तिच्या जन्माच्या वेळेला काय नक्षत्र फिरली होती ना, कार्ट जन्माला आले विरोबालाच माहिती बाई. एक गुण चांगला नाही ग पुरीमध्ये. जे काय असतं नसतं ना ते सगळं उधळत असते. मला वाटलं होतं लग्न झाल्यानंतर तरी सुधारेल. कसलं काय, सासरची माणसं पण कंटाळत अगं तिला. आता पोटूशी आहे ना तर आमच्या सुडू गोल्यासारखं वागत असते आणि त्याला मला कामावर ठेवल्यासारखं वागवते. खरंच रमा चांगली आहे, समजा सहन करते म्हणून. अगं रमासारखी पोरगी शोधून सापडणार नाही. विरोबाला माझी दया आली ना, रमासारखी मुलगी माझ्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी पाठवली बघ त्याने. रमा, हा, काय झालं? तुझा चेहरा असा का दिसतोय? कुठे काय, काही लागलंय का? नाही, काही लागलेलं नाही आहे. खूप रडल्यानंतर कसा दिसतो ना चेहरा, तसा दिसतोय. अगं नाही मामी. रडलेस का? छे ग, रडू कशाला. ते मागच्या अंगणात गेले होते ना, तिकडे पलीकडे कोणीतरी काठ्या पेटवल्या होत्या, तर त्याचाच धूर गेला डोळ्यात, म्हणून पाणी आले. खरं सांगतेस ना तुम्हाला? अगं हो मामी. बरं चल, लई काम आहे, ती आवरून घेऊ पटकन. हा, एक मिनिट. हॅलो. प्रतापराव, आज तुमची नॅशनल चॅनल वरती पहिलीच मुलाखत आहे आणि ती सुद्धा लाईव्ह आहे. तर आपली जशी चर्चा झाली होती त्याप्रमाणेच उत्तर द्या. काय पत्रकार ट्रिकी क्वेश्चन्स विचारतील, तुम्हाला जरा बाउन्सर टाकतील, पण तुम्ही घाबरून जाऊ नका. फोकस राहा. लक्षात ठेवा, आपण नेहमी पॉलिटिकली करेक्ट असलं पाहिजे. हो रावसाहेब, तुम्ही काळजी करू नका. बरं, मी मेकअप करतोय, थोड्या वेळाने कॉल करू का? हो, ऑल द बेस्ट. ओके, बाय. सॉरी. ऐका सगळ्यांनी पटकन ऐका. काय झालं जी? अगं आता अर्ध्या तासात दादाचा इंटरव्ह्यू टीव्हीवर दाखवणार आहेत.
त्यामुळे तुम्ही पटपट काम आटपा, आपण एकत्र मिळून बघूयात. ताईसाहेब, मी माझी कामं नंतर करू का? नाही म्हणजे मी आत्ताच टीव्ही समोर जाऊन बसते ना, काही चुकायला नको. मला पण छोटे मालकांना टीव्हीवर बघायचं, म्हणजे कसं कसं समोर समोर बघताना एकदम राजभेंडे दिसतात ना, ते टीव्हीवर एकदम हिरो दिसत असतील नाही, है ना रामा? वय ओके, थँक्यू. सर, आमच्या टेक्निकल डिपार्टमेंटचं चेकिंग चालू आहे, सो एकदा त्यांचा सेटअप झालं की ते आपल्याला कमांड देतील आणि मग लगेचच आपण इंटरव्ह्यूला स्टार्ट करू. ओके? हो चालेल. झालं सुरू? नाही ना अजून. सर, न्यूज चॅनलमध्ये तुमचा पहिलाच इंटरव्ह्यू, हो सो फिलिंग नर्वस? थोडस. डोंट वरी सर, मी पेपर एकदम सोप्पा सेट केलाय. Okay, silence on floor. Stand by. Ready? ओके सर. मिस्टर प्रताप रेडी? हो. ओके सर, रेडी. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. देवी नवसाई, सगळं व्यवस्थित होऊ दे ग. होईल सगळं व्यवस्थित, नका काळजी करू. तेव्हा दादाचा इंटरव्ह्यू खूप भारी जाऊ दे, तो अजिबात नर्वस नको होऊ दे आणि एकदम कॉन्फिडेंटली उत्तर देऊ दे. आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा, नमस्कार आणि सलाम. तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये मी ऋतू तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपल्या सोबत आहेत एक अतिशय दमदार, अत्यंत हुशार आणि शेतकऱ्यांबद्दल कळवळ असेल असं एक व्यक्तिमत्व. तर त्यांचं नाव आहे श्री प्रताप रावसाहेब जाधव. श्री रावसाहेब जाधव हे महाराष्ट्राच्या किंवा दिल्लीच्या राजकारणात नवीन नाव नाहीये. श्री प्रताप जाधव हे त्यांचे चिरंजीव. नुकताच त्यांना कृषी भूषण पुरस्कारही मिळालाय. तर आपण त्यांच्याशी खूप काही बोलणार आहोत, खूप गप्पा मारणार आहोत आणि त्यांची शेतीविषयी किंवा राजकारणाविषयी काय मतं आहेत हे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. मिस्टर प्रताप, तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. तर मला असं विचारायचंय की शेती आणि राजकारण ह्यात जर प्राधान्य द्यायचं झालं तर तुम्ही कशाला प्राधान्य द्याल, म्हणजे शेती की राजकारण? शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीचं राजकारण, या दोन्ही गोष्टी मला खूप महत्वाच्या वाटतात. वा, छान. पण तुमच्या तोंडून शेती हे पटकन निघालं. पण मला एक सांगा, MSc ऍग्रिकल्चर केलं म्हणून शेतीकडे वळलात का? नाही, खरं तर एक्झॅक्ट उलट आहे. लहानपणापासूनच मला शेतीविषयी कुतूहल आहे आणि म्हणूनच मी MSc ऍग्रिकल्चर केलं. MSc केल्यानंतर करिअर म्हणून अनेक पर्याय उपलब्ध होते, पण शेतकऱ्यांसोबत काम करेन आणि त्यांचे प्रश्न सोडवू शकेन असा कुठलाही पर्याय मला दिसत नव्हता आणि म्हणून मी हा पर्याय निवडला. ओके. पण मग तुमच्या घराण्याची परंपरा बघता तुम्ही पण राजकारणात यावं असं तुमच्या घरच्यांचं किंवा तुमचे वडील रावसाहेब जाधव यांना वाटत असेल ना? हो, नक्कीच. पण मग त्यांनी तुमच्या ह्या निवडीला विरोध नाही केला? अजिबात नाही. म्हणजे आमच्या घराण्यात जरी राजकारणाची परंपरा असली तरी त्याचा पाया हा समाजकारण आहे. आणि रावसाहेबांना शेतकऱ्यांविषयी किती आस्था आहे हे त्यांच्या असेंब्ली मधली भाषणं असतील किंवा त्यांनी शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजना असतील त्यावरून दिसतं. त्यामुळे त्यांनी कधीच विरोध नाही केला, उलट मला सपोर्टच केला. मग नक्की तुमच्या मनात असा कोणता विचार आला की तुम्ही असं एकदम भारावून शेतकऱ्यांसोबत त्यांच्या मातीत राबायला तयार झालात? तुमच्या ऑफिसमध्ये लंच ब्रेक होतो ना? हो, ऑफकोर्स. मग या लंच ब्रेक मध्ये जेव्हा तुम्ही जेवणामध्ये चपाती, भाजी, सलाड घ्याल तेव्हा फक्त एक विचार करा की एक चपाती तयार करण्यासाठी तो शेतकरी किती दिवस रात्र राबला असेल. एक भाजी तयार करण्यासाठी दुसऱ्या शेतकऱ्यांनी किती कष्ट घेतले असतील आणि सलाड तयार करण्यासाठी तिसऱ्या शेतकऱ्यांनी किती जीवाचं रान केलं असेल. आपला हा एक घास किती शेतकऱ्यांच्या कष्टाने तयार झाला असेल हे जेव्हा तुम्हाला समजेल ना, तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आपलं ताट भरलेलं असावं म्हणून राबणारा शेतकरी मित्र जेव्हा आत्महत्या करतो ना, तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं. मग अशा वेळी शेतकरी शेती करताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने करत असतो. हे सगळं खरंच खूप विचार करायला लावणार आहे. मला असं विचारायचंय की तुमच्या वडिलांनी आत्ताच एका नवीन पक्षाची बांधणी केली, त्यात तुम्ही सक्रिय आहात, त्यांना मदत करत आहात.
तर असं नाही का वाटत की तुमच्या या राजकारणामुळे तुमच्या शेतकरी मित्रांकडे किंवा त्यांच्या प्रश्नांकडे कुठेतरी दुर्लक्ष होईल म्हणून? अजिबात नाही. कारण रावसाहेबांमार्फत आणि आमच्या पक्षांमार्फत हे प्रश्न सरकार दरबारपर्यंत पोहोचतील. रावसाहेब हे प्रश्न असेंब्लीमध्ये मांडतील आणि मी शेतकऱ्यांसोबत राहून त्याच्या उत्तरांवर काम करेन. आणि मला माहिती आहे की शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळेल, कारण माझा आपल्या लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही खरंच शेतकऱ्यांसाठी खूप मनापासून काम करताय. मला असं विचारायचंय की तुमच्यासारखे जर तरुण आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सल्ला देण्याइतपत खरं तर मी मोठा नाहीये, पण आता तुम्ही म्हणताय म्हणून एक मित्र म्हणून माझे जे काही विचार आहेत ते मला शेअर करायला आवडतील. मला वाटतं मी किंवा आत्ताची जनरेशन ही सोशल मीडिया जनरेशन आहे. म्हणजे इन्फॉर्मेशनचा खूप ब्लास्ट आहे. आता कुठलीही इन्फॉर्मेशन आपल्याला 1-2 क्लिक्सद्वारे सहज उपलब्ध होते. खरं तर ही चांगली गोष्ट आहे, पण त्याचा दुरुपयोग केला जातो. म्हणजे त्यामुळे अस्थिरता किंवा अस्वस्थता निर्माण होते. मला असं वाटतं कुठल्याही बातमीवर विश्वास ठेवण्याआधी त्या बातमी मागील सत्य पडताळून बघणं खूप गरजेचं आहे. हो, हे खरंच खूप महत्वाचं आहे. तर मिस्टर प्रताप, तुम्ही शेती हे एक वेगळंच करिअर निवडलं, तर त्याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? कुठल्या फील्डमध्ये करिअर करावं हे खरं तर ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग आहे. पण जर तुम्ही तुमची बुद्धी देशाच्या प्रगतीसाठी वापरलीत तर त्यासारखी दुसरी समाजसेवा नाही. जर तुम्ही विदेशी कंपनीत काम कराल तर त्याने परदेशी सरकारला फायदा होणार. थोडक्यात तुमच्या कष्टानं ते त्यांच्या बागा फुलवणार, त्याची फळं त्यांची पुढची पिढी खाणार. पण तेच जर तुम्ही आपल्या इथल्या प्रश्नांवर काम केलं तर आपल्या पुढच्या पिढीचा वेळ वाचणार आहे. ग्रेट. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की इथे खूपच वाईट घडतंय किंवा चुकीचं घडतंय तर त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपण स्वतःच जबाबदार आहोत असं प्रत्येकाने समजायला हवं. मार्क युअर सेल्फ रिस्पॉन्सिबल. कसं आहे, 2 पद्धतीच्या प्रवृत्ती असतात. एक, हे माझ्या बाबतीत का घडतंय असं सतत विचार करत राहणार, आणि दुसरं त्याच्यावर उत्तर शोधून पुढे जाणार. तर मला असं वाटतं थोडा आपला ऍटिट्यूड बदलायला हवा की व्हाय मी असा विचार करण्यापेक्षा व्हाय नॉट मी असा विचार करायला हवा. करेक्ट. खूप छान सल्ला दिला. आता मला आणि आमच्या प्रेक्षकांना तुमच्या लाईफस्टाईल बद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही म्हणताय लाईफस्टाईल, पण तसं एवढं काही नाहीये. मला खूप साधं राहायला आवडतं. हा, थोडा फिटनेस बाबत मी जागरूक आहे. म्हणजे सकाळी जिम, त्यानंतर शेतीची कामं, मग पंचायत समितीची कामं, एवढंच माझं लाईफस्टाईल. आता रावसाहेबांनी नवीन पक्ष स्थापन केलाय, त्यामुळे पक्षाची बांधणी हे नवीन काम सुरू आहे. ओके मिस्टर प्रताप, आता आपण एक रॅपिड फायर राऊंड खेळूया. तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची फक्त पटकन उत्तरं द्यायची. सो आर यू रेडी? 1 मिनिट. रेडी. ओके, बरं, असा एक शब्द सांगा ज्याने हे सगळं जग बदलू शकतं असं तुम्हाला वाटतं. प्रेम. ओके. 5 वर्षांनी तुम्ही स्वतःला कुठे बघता किंवा कुठे असाल असं वाटतंय? मी तुमच्या स्टुडिओमध्ये असेल, शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सुटलेले असतील आणि आपण पुढल्या गोष्टींवर चर्चा करत असू. नाईस. मला सांगा, तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं कोण आहे, आई की वडील रावसाहेब जाधव? हे असं आहे, 2 डोळ्यांपैकी तुमचा आवडता डोळा कुठला असं विचारण्यासारखं आहे. लोकसभा की राज्यसभा? माझ्या दृष्टीने ग्रामपंचायत. वा, फारच बोलकं उत्तर दिलंय तुम्ही. बरं, आता तुम्ही राजकारणात सक्रिय होणार आहात. नवीन पक्ष आहे, तुम्हीही नवीन आहात. हार जीत याचं टेन्शन आलंय? टेन्शन हे निवडणुकीचं नाहीये. लोकांना आमच्याकडून आणि आमच्या पक्षाकडून काय अपेक्षा आहेत त्याच आहे. आम्ही सत्तेत असो किंवा नसो, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे आमचं काम, आणि त्या जबाबदारीचं टेन्शन आहे. हे चांगलं टेन्शन आहे आणि आम्ही ते निभावून नेऊ असं मला वाटतं. बरं, आता निवडणुकीला धरूनच एक प्रश्न आहे. तुमचा पक्ष जिंकणार की हारणार, काय वाटतंय? आपण उगाच म्हणत असतो की आमचा पक्ष जिंकणार किंवा आमचा पक्ष हरणार, पण ही लोकशाही. इथे मतदार ठरवत असतो कोण जिंकणार आणि कोण हरणार. आपण फक्त चांगलं प्रामाणिकपणे काम करत राहायचं, आणि आम्ही ते करतोय. ओके. आता विरोधकांना काही खास संदेश? विरोध करणं आणि शत्रुत्व पत्करणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यातला फरक समजून घ्या. वा, फारच छान पार पाडलात हा रॅपिड फायर राऊंड. तर मिस्टर प्रताप, आता मला सांगा की तुमच्या कुटुंबाकडून सुद्धा तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या असतील, तर त्याबद्दल काही सांगाल का? माझी आई, माझे वडील आणि माझी बहीण असं आमचं छोटंसं कुटुंब आहे. माझ्या बहिणीला ट्रेकिंगची आवड आहे आणि तिला महाराष्ट्राची आणि इतिहासाची खूप माहिती आहे. कदाचित तेवढी माहिती मला सुद्धा नसेल, आणि असली तरी मी प्रत्येक ठिकाणी जाऊन आलेलो नाही.
त्यामुळे इतिहासाची आणि भौगोलिक माहिती मला तिच्याकडून मिळते आणि मला ती तिच्या तोंडून ऐकायला आवडते. आई एकाच वेळी 10 गोष्टी सांभाळते, म्हणजे घरातल्या किचन पासून ते पतसंस्थेपर्यंत आणि आमच्यापासून रावसाहेबांपर्यंत. पण कधीच कुठेच घोळ होत नाही. हे स्किल तिच्याकडून शिकण्यासारखं आहे. आणि रावसाहेबांचं म्हणाल तर समाजकारण, राजकारण, कामाचं मॅनेजमेंट, वेळेचं नियोजन हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. दिवसभर कितीही काम केलं तरी दिवसाच्या शेवटी तेवढंच काम करण्याची तयारी, ही मला एनर्जी देऊन जाते. त्यांच्याकडून शिकतोय, हळूहळू जमेल असं वाटतंय. हो, नक्कीच जमेल. या सगळ्या तुमच्या जवळच्या व्यक्तींनी तुम्हाला प्रभावित केलंच आहे. पण अशी कोण स्पेशल व्यक्ती आहे जिचा उल्लेख राहिला असं तुम्हाला वाटतं? आणि असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. तर तुमच्या यशामागे कोणाचा हात आहे, त्याचा काही खुलासा? प्रतापराव, पक्षाची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे. त्यामुळे वागताना बोलताना जबाबदारीचं भान ठेवून वागत चला. कसं आहे, तुम्ही मीडियावाल्यांनीच मला मोस्ट एलिजिबल बॅचलर असं म्हटलंय. त्यामुळे आता तुम्हीच सांगा माझ्या आयुष्यात कोण असणार आहे, म्हणजे मला शोधाशोध करावी लागणार नाही. ओ माय गॉड, तुम्ही सिंगल आहात? हो. आय होप की नेक्स्ट इंटरव्ह्यू पर्यंत तरी तुमचा हा स्टेटस बदललेला असेल. आणि मिस्टर प्रताप जाधव, खूप छान वाटलं तुमचा इंटरव्ह्यू घेताना. आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत असताना, राजकारणात सक्रिय असताना आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आमच्या शुभेच्छाही तुमच्या बरोबर आहेत. आणि तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. थँक्यू. तर रसिका प्रेक्षक हो, आज आपण भेटलो प्रताप जाधव यांना. तर पुढच्या वेळी भेटूया नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत मी तुमची रजा घेते. धन्यवाद. वाह मेरे शेर, काय ब्रिलियंट उत्तर दिलेत दादानी. एक नंबर. लई भारी मुलाखत झाली बघा. छोटे बालक हुशारच आहेत एकदम. वाटलंच नाही पहिल्यांदा बोलतात ते टीव्हीवर. खूप छान दिसत होते. आज नक्कीच मेकअप केला असणार आहे त्यांनी. त्यांना सांगायला पाहिजे की असेच राहत जा. अगं शेतीन पंचायतीच्या कामासाठी कशाला होय मेकअप आणि फेकअप, आहे की नाही? इंटरव्ह्यू साठी मेकअप करायला त्याच्या खूप हातापाया पडावे लागले असतील, तेव्हा कुठे तयार झाला असेल तो. आणि मुख्य म्हणजे एवढ्या कमी वेळात त्यांनी सगळे महत्वाचे टॉपिक कव्हर केले. हे मस्त झालं. माझी खूप मोठी चूक झाली. कुठे छोटे मला आणि कुठे मी. बरं झालं मला माझी जागा कळली. रमे, लई भारी झाली ना छोट्या मालकांची मुलाखत. पण मला ना एक प्रश्न पडलाय. छोटे मालक लई छान बोलले टीव्हीवर, पर ते असं का म्हटले की त्यांच्या आयुष्यात कोणीच नाहीये? तुला काय वाटतं, असं का बोलले असतील ते? कारण छोट्या मालकांनी मला त्यांच्या आयुष्यातून दूर केले. काय?